इथे पाकिस्तानच्या पिढी आम्ही वळवू देणार नाही आणि जिथे जिथे तुम्हाला दिसतील त्या त्या ह्या विधानसभेमध्ये आपण चिरडून टाकायचे आहे. कारण धर्म असा असावा लागतो की तो राष्ट्र विकासाच्या आड येता कामा नये, लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदू धर्माचा कुठे जर कोणाला उपद्रव होत असेल त्यांनी मला येऊन सांगावं, आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तयार आहोत. मागे मी बोललो होतो आम्हाला मुसलमानांची मते नको, पण कोणत्या मुसलमानांची मते नको. आणि आजही मी ते म्हणतो, जे देशद्रोही म्हणून या देशामध्ये राहतात, पाकिस्तानबद्दल अभिमान बाळगतायत, त्यांचे शरीर इथे आहे पण मात्र मन आणि हृदय तिथे आहे, असले हे नादान देशद्रोही मुसलमानांची मते आम्हाला नको, दिली तरी नको. हे माझं वाक्य स्पष्ट. अफजल खानाचे कोथळे काढणारा हा महाराष्ट्र, शाहिस्ते खानाची बोट तोडणारा हा महाराष्ट्र, सिद्धी जोहारचा जबरदस्त वेढा पडला असताना सुद्धा त्यातून सुद्धा निसटणारे आमचे महाराज आज जरी आमच्या बरोबर नसले तरी त्यांची स्फूर्ती आमच्या रक्तामध्ये भिनलेली आहे. तुम्ही वेढे टाका त्याच्यात आम्ही निसतो, तुम्ही पंजे दाखवा त्याची बोटं तोडून टाकलेली आहेत. आणि जर मुसलमानांच्या अनुनय करून जर तुम्ही हिंदुत्वाचा घात आमच्या या देशामध्ये करणार असाल, आमच्या हिंदुस्थानात करणार असाल, तर अफजल खानासारखा तुमचा कोथळा बाहेर काढण्याची जनता असणार नाही, हे त्यांनी फक्त लक्षात घ्या. शपथ घ्यायची ती ही घ्या की जसे ते एकवटले तसेच आम्ही सुद्धा एकवटल्याशिवाय राहणार नाही. तर आणि तरच या लांड्यानं तुम्ही टक्कर मारू शकाल, नाही तर मुंबईच काय महाराष्ट्र गिळतील, देश गिळतील. ते पाप आपल्याकडनं होता कामा नये.